हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय प्रोटीन्सनी भरपूर असलेला 12 महिन्यामध्ये कधीही खाता येईल असा एक पदार्थ, जो की पूर्ण आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी, हाडांच्या बळकटीसाठी म्हणजे पूर्ण शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरेल आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो, बनवायला देखील सोपा आहे। तर चला बघूया हा पदार्थ कसा बनवायचा। तर त्यासाठी गॅसवर एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये पाव किलो जवस घेतलेले आहेत। ज्या जवसाची आपण चटणी बनवतो तेच जवस मी इथं पाव किलो घेतलेले आहेत। वाटीचं प्रमाण म्हणाल तर 2 वाटी हे जवस होतील। तर आता हे जवस आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर पूर्ण 7 ते 8 मिनिटं मीडियम फ्लेमवरती या जवसांमधून एक सुगंध येत नाही आणि हे जवस साईजने डबल होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत। जवस जेव्हा छानसे भाजून होतात ना, तेव्हा छान असा खमंग वास येतो त्याचा आणि ते तव्यामध्ये किंवा कढईमध्ये चटचट असे उडू लागतात। तेव्हा समजायचं की आपले जवस बऱ्यापैकी भाजलेले आहेत आणि एखाद दुसरा जवस हातामध्ये घेऊन बघायचा, थोडासा प्रेस केला की तो हलका झालेला असल्यामुळे लगेच तुटतो। तर तिथपर्यंत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत। आता इथं 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्हाला फरक दिसत असेल। सुरुवातीला आपण घेतलेले जवस आणि आताचे जवस, आताचे हे जवस बऱ्यापैकी फुललेले आहेत आणि त्याचा रंग देखील थोडासा हलका झालेला आहे। तिथे इथं आता बघू शकता जवस कसे चटचट करतायत ते। तर यावरनं समजायचे की आपले जवस बऱ्यापैकी भाजलेले आहेत। तर आणखी 1-2 मिनिटं हे जवस मी भाजून घेतले। त्यानंतर हे जवस काढून दुसऱ्या भांड्यामध्ये घेतले। आता त्याच कढईमध्ये एक लहान वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे कच्चे आहेत, हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे शेंगदाणे देखील भाजून घेऊया। शेंगदाण्यांना थोडेसे डाग पडायला सुरुवात झाली की लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आणि मीडियम फ्लेमवरती एकदम कमी आचेवरती त्याची टलफारं फुटत नाही तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे ते खमंग असे आतपर्यंत भाजले जातात। जर आपण मोठ्या आचेवर भाजले तर त्याला डाग पडायला सुरुवात होते आणि शेंगदाण्याची चव कडवट लागते। पण मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे भाजल्यामुळं ते छान खमंग लागतात। तर आता बघू शकता शेंगदाण्याच्या वरचे जी सालं आहेत ते सुटायला लागलेली आहे, त्याचा अर्थ हे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत। तर आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे शेंगदाणे देखील काढून दुसऱ्या एका भांड्यामध्ये घेते। आता त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे पांढरे तीळ घेतले। त्यानंतर 3 ते 4 चमचे सुकलेलं खोबरं घेतलं। सुकलेलं खोबरं होतं त्याच्या मागच्या बाजूचा जो काळपट भाग असतो तो सगळा काढून घेतला, बारीक फोडी करून मिक्सरला फिरवून घेतला आणि आता ते खोबरं मी इथं वापरते। तर आता हे तीळ आणि खोबरं भाजायला जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी दोन्ही एकत्र घेतलेलं आहे। तर या प्रकारे थोडंसं खरपूस होईपर्यंत हे दोन्ही देखील भाजून घ्यायचं आणि आता हे भाजलेलं तीळ आणि खोबरं देखील दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते मी। बघू शकता छान असं ब्राऊन कलर आलेला आहे, खमंग सुगंध येतोय, याचा अर्थ छान असं भाजलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं। या गव्हाच्या पिठामध्ये 2 ते 3 चमचे तूप घेते मी। तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, फक्त 1 चमचा देखील घेऊ शकता किंवा 5 ते 6 चमचे देखील घेऊ शकता। तर आता हे गव्हाचं पीठ या तुपावरती मीडियम फ्लेमवरती जसं आपण बेसन भाजतो तसं छान सुगंध येईपर्यंत हे देखील भाजून घ्यायचं। तर थोडासा रंग बदलायला चालू झालं की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची, नाहीतर मग पीठ लगेच आपलं करपून जाईल। आता इथं बघा बराचसा रंग बदललेला आहे, आपलं पीठ छान असं भाजून झालेलं आहे, एक खमंग असा सुगंध येतोय। आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद केलेली आहे, पण कढई गरम असल्यामुळं मिनिटभर त्याला परतून घेऊया, नाहीतर मग पीठ आपलं पूर्ण करपून जाईल। आता ही कढई उतरून मी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देते। ते पीठ आपलं थंड होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतले शेंगदाणे, ते शेंगदाणे बारीक करून घ्यायचे, पण एकदम बारीक न करता या प्रकारे जाडसर पूड बनवायची। त्यामध्ये शेंगदाण्याचे काही कण राहिले पाहिजेत, तर या प्रकारे जाडसर असं भरडून घ्यायचं। त्यानंतर आता जे जवस आपण भाजून घेतलेले होते त्यामधले थोडे थोडे जवस या प्रकारे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्याची पावडर बनवून घ्यायची, एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। तर आता हे वाटलेले जवस मी पुन्हा त्याच पिठाच्या कढईमध्ये घातले आणि पुन्हा
बाकीचे असे 2 वेळा करून हे सगळे जवस मी मिक्सरला बारीक करून घेतले. आता आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे गूळ. तर मी इथं 1.5 वाटी गुळाचं प्रमाण वापरलेलं आहे. ज्या वाटीनं आपण अर्धा वाटी पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीनं 1.5 वाटी गूळ मी इथं घेतलेला आहे. आणि हा गूळ देखील थोडा थोडा करून मिक्सरला फिरवून घेतला. तुम्ही चाकूनी बारीक कट करून घेऊ शकता किंवा खिसून देखील घेऊ शकता. तर हा सगळा गूळ मी मिक्सरला फिरवून घेतला, त्यामुळं अजिबात त्यामध्ये खडे राहणार नाहीत आणि आपल्याला लाडू बनवायला सोपं जाईल. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर जी साखरेमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली होती. तुम्ही सुंठ देखील वापरू शकता. मी फक्त इथं वेलची पावडर वापरलेली आहे. आणि आता हे सगळी जिन्नस एकजीव करायची आहेत. तर कढई खूप गरम आहे अजूनही, त्यासाठी मी चमच्यानी हे सगळं थोडंसं मिक्स करून घेते. आणि कढई आणि बाकीचे जिन्नस देखील गरम असल्यामुळं आपला गूळ देखील अगदी पटकन या मिश्रणामध्ये मिसळून जाईल, विरघळून जाईल. तर त्यासाठी फटाफट हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं थंड झालं की या प्रकारे हाताने हा गूळ या मिश्रणामध्ये या प्रकारे चोळून मिक्स करून घ्यायचा. तुम्ही यामध्ये वापरलेला गूळ जर चिकट असेल तर तुम्हाला यामध्ये वरनं तूप घालण्याची गरज लागणार नाही किंवा दूध घालण्याची गरज लागणार नाही. पण जर तुम्ही वापरलेला गूळ ठिसूळ असेल तर मात्र तुम्हाला गरम दूध किंवा तूप वापरावं लागेल. तर त्यासाठी पाववाटी गरम दूध घ्यायचं, थोडं थोडं ॲड करत राहायचं आणि जसं ॲड कराल तसे लाडू वळायचे. किंवा मग पाववाटी तूप घ्यायचं, थोडं थोडं ॲड करत राहायचं, जसं आपण लाडू वळत राहतो तसं. तर आता इथं बघू शकता हा गूळ चिकट असल्यामुळं आपल्याला तूप किंवा दूध वापरण्याची गरज नाही. अगदी सहज आपला लाडू वळला जातो आहे. आणि हे करत असतानाच आपण बाजूला काढून ठेवलेलं तीळ आणि खोबरं देखील यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता आपण लगेच लाडू वळून घ्यायचे. तर हे एक प्रकारचं आपल्या शरीरासाठी टॉनिक आहे किंवा एक प्रकारचं औषध आहे. तर त्यासाठी छोट्या छोट्या आकारामध्ये हे लाडू बनवायचे आहेत, जसे की आपल्याला नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेला पटकन एखादा लाडू खाता येईल. पण जर तुम्हाला जास्त आवडत असतील तर मोठ्या आकारामध्ये किंवा तुमच्या आवडीच्या आकारामध्ये देखील बनवू शकता. तर आता मी लाडू बनवायला सुरुवात करते. आपले बेसनचे लाडू ज्या आकारात असतात त्यापेक्षाही लहान आकारात हे लाडू मी बनवते आहे. तर 1/2 किलो जवसामध्ये साधारण 20 ते 22 लाडू तयार होतील. तर बघू शकता अगदी परफेक्ट असा हा लाडू आपला तयार झालेला आहे. दिसायला छान दिसतो, चवीला मस्त लागतो आणि पौष्टिक तर आहेच. तर या प्रकारे हे सगळे लाडू मी वळून घेते. अगदी सहज वळले जातात, बघू शकता. जास्त मेहनतीची गरज नाही किंवा वरनं याला तूप किंवा दूध घालण्याची गरज लागली नाही आपल्याला. तर हे लाडू अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत खूप पौष्टिक आहेत, बनवायला सोपे आहेत, चवीला देखील खूप टेस्टी लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारा बेल आयकॉन प्रेस करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे मी आज बनवलेले लाडू तुम्हाला कसे वाटले ते. या लाडवांमध्ये आपण वापरलेल्या ज्या तेलबिया आहेत त्या नेहमीसाठी म्हणजे कधीही खाल्ल्या तरी आपल्या शरीराला पौष्टिकच असणाऱ्या अशा आहेत. त्यामुळं कधीही करा आणि कधीही खा, असे हे पौष्टिक लाडू आहेत. पौष्टिक नाश्ता आहे किंवा एक टॉनिक आहे. तर नक्की ट्राय करा. कसे वाटले ते कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. थँक्यू.